जिथे शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांचं एकत्रितरित्या समर्पण असतं, ती शाळा सुंदर तर असतेच, पण तेथील विद्यार्थीही गुणवंत असतात. माझ्या शाळेतील विद्यार्थी अत्यंत गुणवंत आहेत. परिस्थितीची आणि काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांची त्यांना जाणीव आहे. हल्ली बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलांना शाळेत काम सांगायला नको, त्यांना फक्त अभ्यास करू द्या. पण अभ्यासाच्या पलीकडेही कितीतरी मूल्य आहे जी अशा माध्यमातून रुजत असतात. किंबहुना पालक म्हणून तुम्हीही जरा आपला काळ आठवा ना. सरांच्या छडीच्या धाकाने 10 फूट आपण त्यांच्यापासून लांब असायचो. नुसते डोळे फिरवले तरी आपल्याला कळायचं की आपल्याला काय काम करायचं आहे. कधी कधी क्वचितच अभ्यासापलीकडे डोक्यावरून हात फिरवून काम सांगणारे किंवा आपल्याकडून काम करून घेणारे काही शिक्षक मला आठवतात. आणि त्यांचा तोच आदर्श कुठेतरी डोळ्यासमोर ठेवत स्वतःचं कर्तव्य बजावतोय. वर्षभरातून येणारे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण शाळेत होणारी दिवाळी आणि दसरा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, समता, बंधुता, एकात्मता यांसारखी अनेक मूल्य रुजत असतात. त्यांच्यासोबत काम करता करता मी माझ्याच बालपणात हरवत असतो. तर तुम्हाला आमची ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झालेली तयारी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.